रामकृष्ण हरी. तर सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे आलाप घेतल्यानंतर भजनात कीर्तनामध्ये आलाप घेतल्यानंतर गायकाने किंवा चाल म्हणताना कीर्तनामध्ये कोणते बोल वाजवायचे हा सर्वांनाच प्रश्न पडतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की आलापाच्या वेळी आलाप घेतल्यानंतर कोणते बोल कुठकुठे कसे वाजवायचे. तर वेळ वाया नाही घालत, आपण लवकर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी निलेशवाणी पखवाजदास या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर आलापासाठी कोणते बोल वाजवायचे हे आपण लाईव्ह मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. लाईव्ह मध्ये सांगण्यापेक्षा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघूया. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून माहिती अपूर्ण न मिळता पुरेपूर मिळून जाईल. तर सर्वात प्रथम सांगायचं ठरलं तर आलापासाठी तुम्ही जो भजनी ठेका चालू असतो आपला, तो भजनी ठेका रेग्युलर केला तरी चालेल. त्या ठिकाणी आलापाची जागा भरून निघली जाते. त्याच पद्धतीने तुम्ही भजनी ठेका वाजून बोर झाले आहात तर त्या ठिकाणी तुम्ही धाती ही लयकी वाजवू शकता. आता मला तर काय आलाप गाता येत नाहीये, पण मी वाजवलेला आहे आलापाच्या वेळी काय कोणते बोल वाजवायचे ते तुम्हाला सांगत आहे. आपली जी धाती लयकी आहे ती गुप्तीवर वाजवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच पद्धतीने ती लगी नसन जमत किंवा ती नसण बसत असं तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला जर वाटत असेल की धाती लगी त्या ठिकाणी ओर होते, ऑड वाटते, तर त्यानंतर दुसरी लगी धागेनं ती नक्कधींना या लगीचे बोल सुद्धा आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ किंवा व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. ती लगी शिकून घ्या आणि आलापाच्या ठिकाणी ती लगी वाजवा. लगी कशी आहे बघून घ्या. लग्गीचे अक्षर आहे धागे नत्ती नक्कधींना. लगी कशी वाजते ती बघा. जर वाजवली तर एकदम छान होते. या पद्धतीने गुप्तीवर तुम्ही आलापाच्या ठिकाणी वाजवू शकता. आणि एवढंही नाही जमलं, काहीतरी वेगळंच पाहिजे. आता काही गायक असतात ते सांगतात मग ह्यो बोल वाजवा, तो बोल वाजवा. तर कोणता बोल सांगतात जास्तीत जास्त मी सांगतो तो बोल तुम्ही अवश्य ट्राय करा, वाजवण्याचा प्रयत्न करा. बोल लिहून घ्या. बोल आहे त्रिताल म्हणजे 3 ताल. तो आलापासाठी खास बोल आहे. बोल आहे धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा. तर त्या बोलाचा सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ आहे त्रिताल म्हणून. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि तो बोल आलापाच्या ठिकाणी तुम्ही वाजवू शकता. एकदा मी बोल वाजवून दाखवतो, समजला तर समजावून घ्या, नाही समजला तर व्हिडिओ बघा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्रिताल म्हणून. तो बोल आहे बोल बघा. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा. या पद्धतीने 8 मात्राच आहे. आपण सिंगल सांगितलं तर धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा. या पद्धतीचा बोल आहे. गुप्तीवर किंवा वरती वाजवू शकतो, पण गुप्तीवर वाजवलं तर आलापाच्या ठिकाणी योग्य ती जागा तो बोल भरून काढेल. त्यामुळे तो बोल अवश्य वाजवून आलापाच्या ठिकाणी आलापाची जागा भरून काढा. आणि काही प्रॉब्लेम आला तर तो बोल नाही वाजवता आला तर लग्गी वाजवा. ते नाही जमलं तर आपला भजनी ठेका रेग्युलर आहे तोच चालू ठेवा, पण हा बोल अवश्य ट्राय करा. बोल आहे धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन धा, धा धिन धिन धा. या पद्धतीचा बोल आहे. आपण 3-4 बोल सांगितले त्या व्हिडिओमध्ये. जो ट्राय करता येईल तो ट्राय करा, अवश्य बसणार आहे. त्याच पद्धतीने नवनवीन बोल तुम्हाला पाहिजे असेल, जे बोल पाहिजे असेल, ज्या बोलावर ज्या साठी बोल पाहिजे असेल तो टॉपिक आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पखवाज दास या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन पद्धतीने पखवाज शिकण्याचा प्रयत्न करा. तसेच आपल्या चॅनलवरती मेंबरशिप चालू झालेली आहे. ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी जॉईन करा आणि नवनवीन पद्धतीने बोल शिकण्याचा प्रयत्न करा आणि अवश्य शिकायला सुरुवात करा. तर रामकृष्ण.